Okay, now this is my list containing inside. This is my complete first list. Inside this list, this is my first element. Then there is second list. Inside a second list, there is a third list. So how can I fetch Android 11? F, okay, 1, then 0. What you did here, this is my 0th index, and this complete list is my first index. This is complete my first index. Inside first index, there is my 0th element. Right or wrong? Inside, this is my 0th. This is my first element complete list. Right or wrong? Then what will be my value here? First of all, I have to fetch 1. Then after 1, what I have to fetch? 1. Then now I am at here. Inside here, this is my 0th element, this is my first element, and this is my second element. Inside second element, look at this. Don't get confused here. First of all, try to fetch single way, such like this. First of all, I have to fetch first. Now I am at this. Inside this, what I have to fetch? I have to 0, 1, 2, second value. Second means that means this complete list, right? So I will write here 2, and then now simple logical question. Like this way, you have interview questions for your basic rounds. I think there is nothing any rocket science here also. Just you know about what is indexing, and you know how to slice words or how to slice a list. Whenever you have any question, first of all try to split in different ways, such like this is my 0th, then this complete list is my first index. Inside my first index there is 0, 1, 2. This is my second index. Inside second index there are two values, who is 0 and 1, right? कोड लिखा कहा था? हाँ, मैं बना के देता हूँ, तब तक आप ये लिख लो.
झाले का? करा.
झालं. तर मी तुम्हाला काही नेक्स्ट एक्झाम्पल्स देतो. खूपच मोठं होईल. ठीक आहे. तुम्हाला ना हे 0.2 अँड दिस 0.2 फेच करायचं आहे. 0.2 अँड दिस 0.2 दोन्ही पण 0.2 फेच करायचं. 0.02 हा. फेच केलं ते कसं पण करा तुम्ही.
हा 0.02 दोन्ही पण येत नाहीये का तुला? सिंगल सिंगल फेच करत जायचं. मी कसं केलं होतं, सिंगल सिंगल फेच करत जायचं, तुम्हाला कळत जातील गोष्टी. हम्म. IIT कुठून आहेस ती? असे मेसेज तुम्हाला पाठवायचे रिक्रुटर्सला. हा, ते चॅट जीपीटी वरून लिहून घेतलेलं आहे. हो, नाही नाही घेऊन जाऊ शकतो दुपारी. एवढं बघितलं नाही, मला वाटलं येतच नाही. कॉलेजचे पण आहे, त्यांनी पण झालं. तुला काही प्रॉब्लेम येत आहे? सिंगल सिंगल फेच करत जायचं. तो टी ऑफ 0 काय होईल? टी ऑफ 0 म्हणजे हे दोन एलिमेंट म्हणजे त्यानंतर टी ऑफ 1 दिस कम्प्लिटली, टी ऑफ 2 दिस कम्प्लिटली, 2.2 आणि नंतर 1 तर याच्या आतमध्ये काही लिहिलंच नाहीये अजून. हे सिंपल फक्त लिस्ट आहे. एकाच्या आतमध्ये काहीच नाही आहे याच्या आतमध्ये. काय आहे इथे? काय आहे एकाच्या आतमध्ये? ते बघायला तुम्हाला फक्त हार्ड वाटतं. जर तुम्ही त्याला जर स्लाइस करत गेलात ना, टी ऑफ 0 काय आहे, टी ऑफ 1 काय आहे, आपल्याला काय अटेम्प्ट एका मध्ये सॉल्व्ह करायचं इंटरव्ह्यू मध्ये, असं काही रिस्ट्रिक्शन नसतं. तुम्हाला काही पण करून फक्त काय आन्सर पाहिजे आहे. नाव नेक्स्ट टॉपिक. नाही, त्याआधी काही एक्झाम्पल्स लिस्टचे घेऊया, टपलचे घेऊया. दिस इज टपल. This tuple having values 1, 2, 4. Then there is another tuple 1, 2, 3. My G is now this. What if I have to fetch one of inside that one tuple? G of 0, 1, 2, 3. G of 3 of 0. Yes. तर मला वाटतं की यामध्ये नवीन काही नसेल. टपल फक्त वेगळा डेटा सेट असेल इथे. नाउ वी आर गोइंग टू लर्न सेट.
तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचे जर असे जर तुम्ही नोट्स जर बनवले असतील, मी जसं तुम्हाला क्लासमध्ये शिकवत आहे, असे जर किंवा एक्झाम्पल्स आहेत की हे माझी लिस्टची आहे, ते माझे टपलचे आहेत. हा केले आहेत. तुम्ही त्याला इथे बघा, IPYNB टू PDF इथे कोणतीही वेबसाईट घेऊ शकता, पण मी हे प्रेफर करतो सेकंड वाली, ऑनलाईन कन्वर्ट free.com. याच्यावरती जाऊन मी काय करेन बघा, फाईल सिलेक्ट करेन, जसं की डॉक्युमेंट्सच्या आतमध्ये, किंवा माझ्या ऍक्च्युली जरा एक इश्यू आहे, त्यामुळे समजा हा माझा डेटा स्ट्रक्चर 3 चा क्लास आहे, ठीक आहे. तर हे मी PDF मध्ये कन्वर्ट करतोय. PDF मध्ये कन्वर्ट झाले की आता मी डाउनलोड करतो. हे डाउनलोड माझं झालेलं आहे. तर इथे बघा हेडिंग, मग इथे तुम्ही देऊ शकता, जर तुम्हाला माहिती की मी हे नोट्स पब्लिश करणार आहे, इथे तुम्ही स्टार्टिंगलाच हेडिंग देऊ शकता, बरोबर. त्यानंतर बघा, आपण जे काही एक्झाम्पल्स घेतले आहेत, टपल, टपल इज इनबिल्ट डेटा टाइप टू यूज टू स्टोअर अँड ऑर्डर्ड अँड इम्युटेबल सिक्वेन्स ऑफ एलिमेंट. इथे पण आलं, म्हणजे इथे काय होत आहे, तुम्ही नोट्स किती चांगल्या पद्धतीने बनवतात. इथे बघा लास्टला, लिस्ट इज डिफाइन्ड बाय स्क्वेअर ब्रॅकेट, टपल इज डिफाइन्ड बाय कर्ली पॅरेंथेसिस. नंतर काय करणार तुम्ही, हे जर तुमची फाईल रेडी झाली, डाउनलोड झाली, यानंतर चॅट जीपीटी आहे, या चॅट जीपीटी ला काय सांगणार, आय एम गोइंग टू पब्लिश आर्टिकल ऑन डेटा structures in Python on my LinkedIn. Write description for post. आणि जर हे बघा, त्यांनी एवढ्याच फॉर्मॅट मध्ये दिलाय. जर तुम्हाला छोटं पाहिजे असेल तर काय सांगणार, राईट इन शॉर्ट. Discover the power within Python's data structures, list, tuple, dictionaries and more. तुम्ही आहे तसं हे कॉपी करणार इथे. त्यानंतर लिंक्डइन वरती जाणार तुम्ही. लिंक्डइन वरती गेल्यानंतर पोस्ट मीडिया, तर इथे हा मीडिया मध्ये ऍक्च्युली फोटोज घेतो, आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे, ठीक आहे. तर मी स्टार्ट पोस्ट वरती क्लिक करेन. इथे नंतर मोर, ऍड अ डॉक्युमेंट, चूज फाईल, दिस इज माय फाईल, दिस इज माय डेटा structures in Python, name for this file. Done. Now I have to write description for it, that is copied by ChatGPT. इथे तुम्ही आता कुठे, ओके ओके, PYTH नाव. हे झाल्यानंतर मी इथे काय करणार बघा, एवढ्यावरतीच नाही थांबायचं, याच्यानंतर ना कोणाला मेन्शन करायला स्टार्ट करायचं. जसं की तुम्ही इथे डेटा काउन्सिलला टॅग करू शकता. इथे बघा हे आली. यानंतर तुम्ही कोणालाही टॅग करू शकता, IIT बॉम्बे @IIT मद्रास. आता हे झाल्यानंतर बघा, मी आता याला पोस्ट करतो. हे बघा माझी पोस्टिंग इथे झालेली आहे. आता बघा मी याच्यामध्ये जातो, डेटा स्ट्रक्चर्स. हे फक्त एक एक्झाम्पल साठी होतं. तुम्ही
चांगल्या पद्धतीने इथे हेडलाईन लिहू शकता. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला फक्त न्यू इन्सर्ट सेल करून फक्त थोडी इन्फॉर्मेशन लिहायची आहे. इथे बघा, यानंतर टपल. टपल काय असतं बघा, इथून किती डिटेल्स मध्ये दिसतं आहे. टपल्स, एम्प्टी टपल, नंबर टपल, टपल मिक्स्ड डेटा सेट ऑफ टपल, ऑपरेशन्स टपल वरती परफॉर्म केलेले जे काय आहेत ते. हे लास्टला डिफरन्स बिटवीन लिस्ट अँड टपल. तर बघा, हे ना तुम्हाला अपलोड करत राहिलात तर तुम्हाला चांगलं आहे की तुमचा रिक्रुटर तुम्हाला ओळखू शकेल चांगल्या पद्धतीने. तर असं करू शकता की सिंगल सिंगल करण्यापेक्षा जेव्हा तुमचे कंप्लीट डेटा सेट होतील, कंप्लीट झाल्यानंतर तो एकच टॉपिक ऍड करायचा. हा, ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक आपल्याला स्टार्ट करायचा आहे सेट. आता सेट काय आहे या बाबतीत आपण थोडी इन्फॉर्मेशन लिहून घेऊया इथे. अ सेट इज इन बिल्ड डेटा type used to store an unordered collection of unique elements. This is simple set. Now let's get started with our sets. I'm going to make it as a raw NBN. Let's create one empty set. Empty set is nothing but set of this. Now type of EMP set. Look at here, I am going to define this is as my set, but only this parenthesis will be my. If I am going to write only this parenthesis, what is mean of this? What is the data type of this? Yes, what is the data type of this if I am going to write any data set inside this parenthesis? No, you are not getting my point. Now this, what is the data type of a tuple? But if I am going to write this is as my set, you know that before we started our taking inputs in our basic data types, we write there our what is the data type of this in input value, integer, all these types, right? Also again here we have to set, that is this is my set. We have to define this is my set data type, right? And the only curly bracket will be my tuple, right? Now let's create some data set. Otherwise, create data set with elements. Now fruits, fruits set of banana, mango, apple. Now
What is this is giving me? Set expected at most one argument but got three. What he is saying that this is taking only one argument, mango. Now look at this. Fruits. What set does? And this is nothing but this is going to show us set values. Yes. Now if we have to create any set, that's for we have to create one set like this. Inside this we create different types of set. Actually, whenever you was in your ninth standard, you learned this concept of set. Set is written in these brackets, curly brackets. Now if I have to create set of multiple order, multiple things, so what I have to do? Fruit. Here is fruits, and now I am going to create, okay, let's change it to fruit only. Now I am going to create fruits. How can I create it? Mango, apple. As of now, just now this is my set of two fruits. Now let's check what is the type of set. But if I am going to write set as this this is taking only individual elements as is individual set. This is set of mango, right? But whenever I am going to print this set, this will give me individual elements of my set. This is considering as these are my different combination of sets, because our string is considered as individual part as individual letter. Now create another set, num set. Now num set is like this. And what is the type of num set? Set, right? Now let's do another thing here. Let's create one list here. What list here? And the list of name is, let's create a num list variable, num list variable, and inside this 10 comma 12 comma 14 comma 16. This is my simple list. Now look at this. I have to convert this into set. How can I change it? I am going to change it like this: set of my, so set is also my inbuilt data type, and also I can convert data set into set, another data set into set. I can convert it. Yes, I converted this data type into this. Now I am going to assign new variable name. Now this is num set is equal to this, that means set of
number list. Now what is my num list here, num set here? This, that means I can convert anything into set. Simple. Now num set into 2. What this is saying is that unsupported operand type S for set and integer. That means he's saying that we can't apply this on our set because this is unordered. That means we can't apply these things on our set. Let's try to add something in our number set dot dot. This is adding but not doing other things such like append, extend, but this is able to remove values from our set. Let's remove 10. Num set. Look, whenever you have to apply anything on any variable, first of all write the name of that variable, then tab, sorry, dot, and then press tab. This tab will give you all the information that you can apply on this set, otherwise apply on this variable. What if this variable will be tuple? We can't change values of our tuple, so there will be only 2 functions here, but here are lots of function here. Pop, union, update, is subset, right? Start writing from this set. रिपीटेड चेक कर लो. मैं क्या बोलता हूँ, कभी भी ना मैं आपको एक आंसर बोलूंगा ना तो आप उसको ध्यान में रखोगे, पर जब खुद से रहता है ना कि कीड़ा की मैं करके देखता हूँ क्या होता है, और मेरा लैपटॉप तो नहीं फूटने वाला ना. हाँ हाँ हाँ. तो मैं कभी भी क्या करता हूँ, मैं ना स्टूडेंट्स को ये विजन देता हूँ कि खुद से एक्सप्लोर करो, क्योंकि एक होता है स्पून फीडिंग, वो एक लेवल तक होती है, और उसके बाद जब आप खुद से एक आदत लगती है ना कि देखो मैं कंपेयर करता हूँ बॉयज वर्सेस गर्ल्स में, तो बॉयज के अंदर थोड़े कीड़े होते हैं कि ये बटन दबा के देखता हूँ वो क्या बॉम्ब फटता है क्या नहीं देखता हूँ, रहते हैं क्या नहीं रहते हैं. तो एक भी एक रीजन है कि आपको ज्यादा लोग कोडिंग में सिर्फ बॉयज बड़े दिखेंगे जो कोड करते हैं कंपेयर टू गर्ल्स, क्योंकि ये ना एक अलग टाइप का नेचर होता है कि ये करके देखता हूँ क्या होता है, वो करके देखता हूँ क्या होता है. तो ये जो आदत आहे ना, ही जी गोष्ट आहे ना, हीच तुम्हाला ना उद्या जाऊन मोठं बनवणार आहे. ते लहानपणी म्हणतात ना किडे आहेत तुझ्यामध्ये खूप, तर ते किडे इथे कामाला येणार आहेत. आणि कोडरचं पण एक किडा असतो. तुम्ही द सोशल नेटवर्क म्हणून ना मूवी बघा, फेसबुकच्या ओनरची आहे, त्यांनी कशी आयडिया कॉपी केली आणि तो किती वेळा होता कोडिंग मध्ये. तर या गोष्टी ना तुम्हाला असे इन्व्हायरमेंट देतात, गोष्टी की अप्रोच देतात की हा मी पण करतो हे, मी पण करतो हे. डबल. ओके. सेट इज अ इनबिल्ट डेटा टाइप टू स्टोर अनऑर्डर्ड. अनऑर्डर्ड म्हणजे ज्याची काही ऑर्डर नाही, राईट. कलेक्शन ऑफ युनिक एलिमेंट्स, म्हणजे कोणतेही युनिक एलिमेंट्स आपण त्याच्या आतमध्ये ऍड करू शकतो. युनिक म्हणजे डिफरंट डेटा टाइप्स आपण एका सेटच्या आतमध्ये ऍड करू शकतो. जसं की एक मी काय क्रिएट केलं इथे, एम्प्टी सेट. या सेटच्या आतमध्ये माझी काही व्हॅल्यू होती का, नाही, ते जाऊ द्या. त्यानंतर इथे ना मी काय केलो, मी ना इथे सेट क्रिएट केलो या मँगोचा. मँगोच्या आतमध्ये ना MANGO इंडिव्हिज्युअल लेटर्स आहेत, राईट. तर याने काय केले, या लेटर्सला जर जेव्हा मी सेट मध्ये कन्वर्ट केलं तर हे इंडिव्हिज्युअल झाले.
तर तुम्ही याच ठिकाणी काय करा, नंबर्स टाकून बघा. आता नंबर्स टाकल्यानंतर तुम्हाला कळेल की सिंगल नंबर चालेल का डबल नंबर चालतात तिथं. हा कशामध्ये, असेंडिंग मध्ये. हा 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 चेंज काय करायचंय तुम्हाला, डॉट सॉर्ट करायचंय तुम्हाला. पण याच्यावरती कोणते फंक्शन्स अप्लाय होतात हे आपल्याला डॉट दाबल्यानंतर कळतं, नाही तर मी काय करतोय इथे एक नम लिहितोय. दिस नम इज नथिंग बट set of my these numbers 10, 12, 14. Now what this is saying, that set expected at most one argument but got 3. म्हणजे सेट काय घेतो इथे फक्त सिंगलच. पण जर मला एक ऍक्च्युअल मध्ये सेट तयार करायचा असेल तर मी कशामध्ये करेन, कर्ली ब्रॅकेट मध्ये. आता हा काय म्हणतोय मला, इंटेजर इज नॉट इटरेबल. ऍक्च्युअली हा इटरेटर ना आपला नेक्स्ट टॉपिक आहे. त्यामुळे तुम्हाला या गोष्टी तेव्हा लक्षात येतील की दिस इज इटरेटर अँड दिस इज इटरेबल. इटरेबल कोणत्या गोष्टी आहेत आणि इटरेटर कोणत्या गोष्टी आहेत. तर शॉर्ट मध्ये सांगतो, स्ट्रिंग असते ती इटरेट होऊ शकते, कारण का स्ट्रिंगच्या आतमध्ये मल्टिपल एलिमेंट्स असतात. एक सिंगल नंबर इटरेट होऊ शकतो का, कारण एक सिंगल नंबरच कम्प्लीट असतो एक म्हणून. पण जेव्हा स्ट्रिंग असते ती बनलेली असते डिफरंट एलिमेंट्सनी. मग जर मला जर एक नंबरचं सेट तयार करायचं असेल तर सिम्पली इथे मी काय करेन, 1, 2, 3. नाउ दिस इज माय नम, राईट. टाईप चेक केलं तर काय येईल इथे, सेट. ऍक्च्युअली ना सेट हा टॉपिक असा नाहीये की वेगळं त्याच्यामध्ये काय आहे, फक्त याच्यामध्ये काही वेगवेगळे रूल्स आहेत की सेट म्हणजे एका कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये येतो, राईट. आणि याच्यामध्ये काय असतं, याच्यामध्ये आपल्याला अनऑर्डर्ड डेटा आपण कसं पण टाकू शकतो. काही डाऊट आहे, आणि आपण कोणताही डेटा टाईप कन्वर्ट करू शकतो कशामध्ये, सेट मध्ये. हो, इथे जर नम डॉट ऍड आणि ऍडच्या आतमध्ये जर तुम्ही काय लिहिलं तर ते त्याच्यामध्ये ऍड होत जाईल. पण ऍड केल्यानंतर पण एक गोष्ट बघायची की ते ऍड कुठं होत आहे, एंडिंगला. ऍक्च्युअली सेट साठी ना आपल्याला नेक्स्ट एक कम्प्लीट क्लास लागेल, त्याच्यामध्ये इन डिटेल्स मध्ये आपण सर्व काही बघणार आहोत. हे फक्त इंट्रोडक्शन आपण पाहिलं आहे, तेव्हा तुमच्या बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. अजून तुम्हाला आता काय करायचं आहे, तुम्हाला सेट सोडून जो काही पोर्शन आपला क्रिएट आपला जे शिकवलं गेलेला आहे तर त्या पोर्शनची तुम्हाला इंटरव्ह्यू